सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत लीळा परमेश्वराने केल्या, त्या लीळांमधून आपल्याला परमेश्वराने एक समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे. तीच समज, बोध आणि जाणीव आपल्या जीवनात जर आपण उतरवली आणि आपल्या जीवनात अंतर्बाह्य जर बदल करून घेतला तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल, आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर संगमेश्वरीला आहे आणि ह्या संगमेश्वरामध्ये रावसगावला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराकडे आहे, परमेश्वराजवळ आहे, सन्निधानात आहे. आणि ज्या ज्या जीवाची कणव आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, त्या त्या जीवाला परमेश्वराने योग्य करण्याचं काम, कर्मनाश करून, योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी अनंत लीळा परमेश्वर करत आहात. आणि त्या लीळेतूनच आपण काहीतरी समज घेऊन आपल्या जीवनातही परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करत आहोत. एकादशीची दिवस होता आणि रामनाथाच्या वडाखाली देवाचं आसन होतं. आणि काळीदास भट संध्याकाळच्या जागरणासाठी सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेले आहे. त्यांच्यासोबत नुकतीच मुंज झालेला किंवा मुंजीला योग्य असल्या त्यांचा नातू होता. ब्राह्मणांमध्ये एक विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर मुंज करतात आणि म्हणून तो त्या वयाचा असल्यामुळं 8 ते 10 वर्षाचा त्याला ते घेऊन आलेले होते. आता लीळाचरित्रामध्ये अनेक सद्भक्त जे परमेश्वराच्या दर्शनाला येतात त्यांचे बरेच नाथे गोथे लीळाचरित्रामध्ये सांगितलेले असतात आणि ते आपल्या लक्षात पण राहत नाही. कारण कोणाच्या तरी माध्यमातून, कोणाच्या तरी ओळखीतून, कोणाच्या तरी संबंधातून परमेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या सद्भक्तांची जी संख्या आहे ती भरपूर मोठी आहे. त्यातलेच हे इंद्रभट आहे. त्या इंद्रभटाच्या पहिल्या पत्नीचा झालेला पुत्र आणि त्या पुत्राचा हा मुलगा म्हणजे नातू, असं हे नातं आहे. आणि काळीदास भट हे इंद्रभटाचे सासरे आहे. त्यांची ती लेक सरली आणि इंद्रभटाने दुसरा विवाह गौराईसांशी केला होता. असे काळीदास भट सर्वज्ञांना दंडोत घालतात, श्रीचरणावर मस्तक टेकवतात. ते बसले तेव्हा श्रीमुखातील तांदूळ परमेश्वर परितेजत असताना त्यांनी विनंती केली. देवाच्या समोर बसलेले आहे आणि अचानकच त्यांना एक इच्छा होते, जी मला तांबूळ द्यावं, बरेच लोक आहे, गर्दी आहे, असं म्हणून त्यांनी ओंजळ पुढे केली आणि देवाकडं त्या तांबूळाच्या प्रसादाची अपेक्षा करून, विनंती करून मागत आहे. परंतु देव म्हणतात, आमचं तांबूळ घ्यावं हा काही विधी की भाव? तुम्ही तांदूळ मागताय, पण हा तांबूळ घेणं हा विधी आहे की तुमचा भाव आहे म्हटले. आता ते म्हणाले, ते काही माहीत नाही म्हटले आम्हाला. जर माहीत नाही, देव म्हणतात, मग तुमचं कार्य हे कसं काय वर्तलं? तुम्ही कशी काय मागताय? मग तुमचा धर्म काय आहे नेमका? तुम्हाला जर माहीत नाही. ते म्हणाले, माहीत नाही जी. आणि त्यांनी एक श्लोक सांगितला, एक प्रार्थना केली. मी धर्म जाणतो परंतु त्यांच्या आचरणाकडे माझा कल नाही म्हटले देवा. मला त्याची ओढ नाही. मला अधर्माचं, निषेधाचं, अनाचाराचं देखील ज्ञान आहे म्हटले, परंतु त्यातून मी बाहेर पडत नाही. मी त्याला सोडू शकत नाही. माझ्या हृदयात असलेला कुणी एक देव जो आहे ते त्याच्याकडून मी प्रेरला जातो किंवा संस्कार असल्यामुळं हे चेष्टा करतो माझ्याकडून होतं, आणि म्हणून मी तुमच्या दर्शनाला येऊन तुमच्याकडे तांबूळ मागत आहेत. आता हे वैदिक ब्राह्मण आहे, त्यांना ह्या श्लोकाची महत्त्व आहे, माहिती आहे. परंतु जोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही तोपर्यंत ह्या जीवाला बोधही होत नाही. परंतु त्यांची कणव असल्यामुळे परमेश्वराच्या ते दर्शनाला आलेले आहे, तांबूळाचा प्रसाद मागताय आणि देव त्यांना चाळवताय की नेमका हा विधी आहे की भाव आहे की धर्म आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कसं मागता? आणि मग ते देवाला सांगतात की अनंत जन्मात, अनंत सृष्टीत कुसंस्काराने आम्ही आमचं जीवन व्यथित करून दुःखात पडत असतो. परंतु कोणीतरी एक कोणत्या तरी संस्कारामुळं जी देवता आहे आमची ती चेष्टा करून त्या संस्कारामुळं हा योग ते आणून देतात.
आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे येऊन हे मागत आहे. आणि मग देव म्हणतात की आज तर एकादशी आहे म्हटले. तर ते म्हणतात नाही जी, गुरुचं, मात्यापित्याचं आणि देवतेचं तांबूळ घेता येतं. एकादशी जरी असली, उपवास जरी असला, तरी गुरुचं, मातापित्याचं आणि देवतेचं हे जे बी आहे ते घेता येतं म्हटले. एकादशीला काही अडचण नाही. तर पलीकडील लोक पाहत आहे म्हटले. अर्थात देव आता त्यांना चाळवत आहे. त्यांची निष्ठा, त्यांची परिपक्वता हे जाणून घेऊन आणि मग परमेश्वराला त्यांना जे बी द्यायचं आहे ते द्यायचं आहे. पलीकडचे लोक पाहत आहे म्हटले. तर ते म्हणतात जी घेता येतं, लोकांचं काय म्हटले. लोक असले तरी घेता येतं, असं काही अडचण नाही. सर्व हे काय सर्व आहेत का म्हटले. हे सर्व बघतील, तुम्हाला नावं ठेवतील, तुमची निंदा करतील, मग काय कराल म्हटले. आणि मग सर्वज्ञांनी श्रीकाराक सर्वांकडं दाखवलं की हे लोक बघा किती बघताय तुमच्याकडं, हे काय जे आहेत तर आहेत म्हटले. आणि त्यानुसार त्यांनी परत एक वैदिक असा एक मंत्र म्हटला. म्हटले देवा, तुम्ही तुमचं नित्य कामकाज बाजूला ठेवून माझ्यासाठी चिंतित झालात, माझ्या हितासाठी, मदतीसाठी उद्युक्त झालात. अनंत जन्मात मी पुष्कळ पापं केले आहे आणि ह्या पापामुळं, ह्या पापाच्या अनुषंगाने शुद्धीकरणासाठी तुम्ही अवतरले आहे, प्रयत्न करत आहात. आणि उलट मीच त्याची प्रतारणा केल्यासारखी होईल मी जर त्या संधीचा फायदा नाही उचलला तर. अशा पद्धतीने एक वैदिक श्लोक त्यांनी तिथं देवाला पुन्हा एकदा सांगितला. म्हणजे अप्रमाण दिलं की ह्या साऱ्या गोष्टी आहे, ह्या चालतात, तर तुम्ही आम्हाला तुमचा प्रसाद द्यावा जी. कारण तुम्ही आले आहात, जरी परमेश्वर म्हणून त्याची बुद्धी नाही आहे, बोध नाही आहे, परंतु ईश्वर पुरुष म्हणून बुद्धी असल्यामुळं तुम्ही इथं येत आहे आमचे पापाचं क्षालन करण्यासाठी, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी. ती संधी आम्हाला देत आहे. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आम्ही पापं केलेले आहे, त्याचं क्षालन व्हावं आणि त्याच्यासाठी तुम्ही चिंतित आहात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी खूप मोठं तत्त्व आणि सिद्धांत सांगितलेलं आहे. आपली ही प्रार्थना अशीच देवाकडे असली पाहिजे की अनंत जन्मात, अनंत सृष्टीत, अनंत असंत कर्म केले, दुःखात पडलो, ते दुःख परमेश्वराला पावलं नाही म्हणून परमेश्वर अवतार घेतात, या सृष्टीमध्ये अनंत लीळा करतात, क्रीडा करतात, चेष्टा करतात आणि त्या माध्यमातून या अयोग्य जीवाला योग्य करत आहेत. आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, अवतार घेतला आहे, वाडोवेळी फिरले. याचं दुःख मात्र आपल्याला असलं पाहिजे, तळमळ आपल्याला असली पाहिजे. आणि असं झाल्यानंतर प्रत्येक वेळेस देव त्यांना विचारतात, तो काहीतरी वैदिक प्रमाण देतो आणि त्यामुळं परमेश्वराने त्यांना तो तांबूळ प्रसाद म्हणून दिलेला आहे. आणि त्याच वेळेस त्यांना स्थिती होते, तिचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना जो आनंद झाला, ते शांत स्तब्ध परमेश्वराच्या समोर बसलेले आहे. आणि मग थोडा वेळ त्यांना ती स्थिती झाल्यानंतर ती भंगली. त्यानंतर सर्वज्ञांनी गुंफेत गमन केलं, सोबत तेही आले. सर्वज्ञांचं पूजन झालं, ते सर्व त्यांनी बघितलं. सर्वज्ञांना ताट केलं, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला आणि ते समोरच बसलेले आहे. देवसुद्धा आसनावर उपिष्ट आहे. आणि मग देव म्हणतात ह्या मुंजाला, म्हणजे अर्थात त्याच्या नातवाला, बाईसांना सांगतात की याला काहीतरी द्या, याला जेवू घाला. तर बाईसा म्हणते बाबा भात तर काही नाही आहे. म्हटले काय हरकत नाही, तुमचं तुपानी माखलेली एखादी पोळी त्याला द्या म्हटले. आणि मग देवानी सांगितल्यानुसार बाईसा चपातीला तूप लावते आणि त्या मुलाला देते, अर्थात त्या नातवाला देते. तिथं देवाने सांगितलं या मुंजाला हे द्या काहीतरी. म्हणजे आपणही बी अन्य लोकांच्या माध्यमातून कधीतरी आपल्याला प्रसंग येतो, मुंजोबा मुंजोबा आपण म्हणत राहतो, कुठंतरी काहीतरी देवतेचं स्थान निर्माण केलेलं असतं कोणीतरी. तर अर्थात या अनुषंगाने एखादा ब्राह्मणाचा मुलगा तो ज्यावेळेस मोठा होतो, 8 ते 10 वर्षाचा होतो आणि त्याचं मुंज करायचं असतं, त्याला मुंजोबा म्हणतात. कालानुक्रमे नंतरच्या काळामध्ये ह्या प्रथा कधी आल्या, कशा आल्या, याला काही प्रमाण नाही. परंतु लीळाचरित्रामध्ये याचं कुठंतरी काहीतरी प्रमाण भेटतं का हे नाव आपण कधीतरी ऐकलेलं असतं आणि ते नाव कोणाच्या आणि कशाच्या संदर्भात आहे हे आपल्याला लक्षात येतं. देव म्हणतात बाई या मुंजोबाला काहीतरी खायला द्या. म्हणजे अर्थात हा मुंजीचा आलेला आहे, हा वयात आलेला आहे आणि त्याला मुंजोबा म्हणून देवानी संबोधलं आहे. तो भाग्याचा जीव, तर देवानी सांगावं आणि देवाने अप्रत्यक्षरित्या प्रसाद दिल्यासारखं बाईसांनी त्याला द्यावं. ते घेतात, थोडा वेळ बसतात
आणि निघून जातात. एकादशीच्या दिवशी वैजोबा जो आहे तोही उमाईसाला न्यायला आलेले आहे. तिथंच ते उमाईसा जी आहे ती व्रत करत असताना संगमेश्वरला रावसगावला थांबलेली आहे आणि वैजोबा तिला घ्यायला येतात. उमाईसांना घोड्यावर बसून सर्वज्ञाच्या दर्शनाला ते घेऊन येतात. भेट झाली, दंडोत घातली, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग उमाईसा देवाला विनंती करते की जी माझा मासोपवास झाला, मी उपवासाला बसले होते, तो महिना आता संपला, तरी गोसाव्यांनी गावाला गमन करावं, आमच्या गावाला यावं म्हटले. तिथं मी देवाला उपकार करील. सर्वजण त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला नाही मात्र, परंतु त्यांनी नंतर सर्वजणांना उपकारासाठी विनंती केली, पुन्हा पुन्हा विनंती केली, दुःख करायला लागली आणि मग गोसाव्यांनी ठिकाणी उपकार करीन असं ती म्हणते. त्यावेळेस मात्र गोसाव्यांनी तिथे गमन करावं जी असं दुःख करून जेव्हा ती विनंती करते तेव्हा देव म्हणतात, आम्ही आलो तर आलो, नाहीतर उपकार वैजोबाच्या अर्थात भृंगेच्या हाती पाठवा म्हटले. हो का जी असं म्हणून त्या साडेगावला निघून जातात. बार्शीच्या दिवशी एकादशीच्याच दुसऱ्या दिवशी उमाईसा वैजोबाच्या हाती उपार परमेश्वराला पाठवते दुर्डीत घालून. ते गुंफीत घेऊन आले. मागून आबाईसा उमाईसा पण येतात, कारण आबाईसा आणि उमाईसा अजून तिथंच आहे रावसगावला. आणि ती उमाईसा जी आहे ती मात्र वैजोबाच्या माध्यमातून घरी गेलेली आहे तिच्या गावाला. आणि मग तेही येतात, दंडोत घालतात, तिच्यावर मस्तक टेकावतात. बाईसांनी मग देवाचा पूजा अवसर झालेला आहे, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला आणि देव मग वैजोबांना सांगतात की जावं, तुम्ही अनुमती देतात आणि तोही श्रीचरणावर मस्तक टेकून निघून जातो आणि देवाचा आराम होतो. अर्थात ज्या ज्या जीवाची जी जी योग्यता आहे, पात्रता आहे, त्या त्या जीवाची दुःख, तळमळ, आर्तता, प्रार्थना बघून परमेश्वर त्यांचा ते उपकाराचा स्वीकार करतात, ज्ञानाला, प्रेमाला पात्र करतात. त्यांना जाणीव नाही आहे, बोध नाही आहे, परंतु एक संस्कार आहे, आवडी आहे. देवाच्या संदर्भात, देवाच्या सन्निधानात राहत असताना अनेक प्रचिती त्यांना आलेली आहे, परंतु प्रचितीतून फक्त आकर्षण, एक वेच निर्माण झाला, पण बोध मात्र झाला नाही. हीच उमाईसा देवाच्या सन्निधानात असताना मात्र कधी अनुसरत नाही. नंतरच्या काळामध्ये देव उत्तरापंथी गेल्यानंतर आचार्यांकडे येऊन ती अनुसरते. म्हणजे देव प्रत्यक्ष समोर आहे, देव त्यांना काहीतरी देऊ इच्छित आहे, देव पाहत आहे, परंतु तरी जीवाची घेण्याची प्रवृत्ती नाही. कारण आदमती आदगती आदरती मतीत रे. आपल्यालाही परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, जाणवला आहे, त्या परमेश्वराची भक्ती आपण करतो आहे आणि अनंत लीलांमधून परमेश्वर आपल्याला काहीतरी समज देत आहे, जाणीव करून देत आहे. परंतु भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी आपण मात्र त्याचा विचार करत नाही आणि म्हणून अनंत जन्म, अनंत सृष्टी फक्त आणि फक्त आपल्या अप्रयत्नामुळे गेलेले आहे. पण तो प्रयत्न आपला महत्त्वाचा आहे. प्रयत्न जर केला तर परमेश्वर सहाय्य करतात, पण तो प्रयत्न असा आपल्या हिताचा असावा, परमेश्वर प्राप्तीचा असावा. परंतु आपला प्रयत्न असतो धार्मिकतेच्या अनुषंगाने काहीतरी भौतिक सुख मिळावे, दृष्टपर, ते तर अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण केलं म्हणून तो संस्कार आपल्याला लागलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराची जाणीव करून परमेश्वराने दिल्यानंतर मात्र त्याच्या पलीकडचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्या पलीकडचा प्रयत्न जर केला तर पलीकडचा रिझल्ट भेटेल. अन्यथा अनंत जन्मात, अनंत सृष्टीत जे केलं आणि जे आपल्याला भेटलं तेच आज ह्या सृष्टीत आपण केलं तर तेच आपल्याला भेटणार आहे. वेगळं काहीतरी आपल्याला पाहिजे असेल, परमेश्वराची प्राप्ती, ज्ञान, प्रेम पाहिजे असेल, सन्निधान पाहिजे असेल, तर मात्र परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं जे आहे तेच आपल्याला करावं लागेल. दुसऱ्या दिवशी उमाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला पोट बांधून आलेले आहे. आता मासोपवास महिनाभर उपवास करत असताना त्यामुळं भुकेची पीडा होऊ नये म्हणून उमाईसांनी पोटाला रुंद पट्टा असा बांधलेला आहे, कापडाची पट्टी बांधलेली आहे आणि ती देवाच्या दर्शनासाठी येत असतानाच सर्वज्ञांना वडाखाली आसन होतं आणि उमाईसांना येताना पाहून बाईसा मात्र तिच्या लक्षात न आल्यामुळं बाईसा म्हणते, बाबा ही मासोपवासिनी नाही, हाडळ आहे म्हटले. म्हणजे अक्षरशः अप्रत्यक्षरित्या शिवीच दिली बाईसांनी. तिचा गैरसमज झाला की देवाकडे येते आणि देवाकडे येताना येणं असं पोटाला काही बांधून यावं हे चुकीचं आहे. तर ते का बरं बाई, म्हणजे कशी पोट बांधून येत आहे बघा म्हटले. मग देव म्हणतात, बाई तसं नाही, ती आमच्या दर्शनाला येत आहे, तुम्ही तिला हाडळ असं कसं काय म्हणता, तुम्ही शिव्या कशा देतात. तोपर्यंत ती उमाईसा पण आली आणि मग बाईसांनाही सांगितलं का हिनं का पोटाला कापड बांधलेलं आहे, महिनाभर हिनं व्रतवैकल्य केलेलं आहे, उपवास केलेला आहे आणि भुकेचा त्रास होऊ नये म्हणून तिनं तो उपाय म्हणून ते केलेला आहे.
ती आल्यानंतर दंडोत घालते, चरणावर मस्तक टेकवते आणि सर्वज्ञावर बसल्यानंतर सर्वज्ञांच्या श्रीकारामध्ये मात्र एक लिंबू असतं आणि तिनं ते पाहिल्यानंतर सहज तिच्या मनात येतं का देवाने मला हे लिंबू दिलं तर बरं होईल. आणि असं तिच्या मनात येताच देव तिला ते लिंबू देतात आणि तिला खूप आनंद होतो, बरं वाटतं. उमाईसाने श्रीचरणावर मस्तक टेकवलं, आज्ञा घेऊन गावाला गेले. म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच सद्भक्तांना परमेश्वराने त्यांच्या मनातलं ओळखून त्यांना जे जे हवं आहे, जे जे इच्छा आहे, जे जी वासना आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. तिने विचार करायला पाहिजे, आपल्या मनात आलेली गोष्ट देव करतात आणि देतात. याचा अर्थ परमेश्वर कोण आहे, हे कोण आहे नेमके. परंतु आपल्या मनातलं जाणणारं कोणी आहे आणि तो आपला हितक्ष आहे आणि लगेच उठून निघणारे फक्त पूजनीय भांडारेकर आपल्याला दिसतात. भांडारेकरांच्या मनात एक शंका आहे, प्रश्न आहे आणि सकाळी सकाळी त्या प्रश्नाचं उत्तर, त्या शंकेचं उत्तर शोधत असताना देव भिक्षेला जातात आणि देव म्हणतात, पाठील मागी फांकी बघा. आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्या मनातला भाव, आपल्या मनातला प्रश्न, मनातली अडचण ही ओळखतात. याचा अर्थ ही आपली हितक्ष आहे आणि ते लगेच उठतात आणि निघतात. एखादा जीव असा असतो सुपीक क्षेत्राचा, सुपीक मातीचा, सुपीक जमिनीचा, का तो त्याला समजताच लगेच देवाच्याकडे तो निघतो. देवाने त्यांना निरूपण केलेलं नाही आहे, काही प्रचिती दिलेली नाही, स्थिती दिलेली नाही, कोणत्याही प्रकारचं काहीही जाणीव करून दिलेली नाही. फक्त अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मनातला भाव ओळखून त्यांनी परमेश्वराने आपली ओळख दिली आणि ती ओळख लगेच जाणल्यानंतर भांडारेकर देवाच्या पाठीमागं निघतात. हे जे सद्भक्त आहे, आपण जर बघितलं तर या सद्भक्तांना कितीतरी प्रसंगानुरूप परमेश्वराने एक आश्चर्यजनक त्यांच्या मनातलं ओळखून किंवा त्यांना मार्गदर्शन करून कितीतरी प्रचितीच्या माध्यमातून एक जाणीव जरी करून दिली तरी त्या जीवानी जसं परमेश्वराचं दर्शन जोडलेलं आहे तसंच परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, बोधाच्या अनुषंगाने, अनुसरणाच्या अनुषंगाने अनंत अडथळे पण जोडलेले आहे. ही अयोग्यता पण जोडलेली आहे. तसंच आपणही परमेश्वराच्या धर्मात आलेलो आहोत, आपल्याला बोध परमेश्वराने दिलेला आहे. परंतु हा बोध झाल्यानंतर, परमेश्वराची जाणीव करून दिल्यानंतर, हे अभ्यासल्यानंतर तरी आपल्या मनात अनेक विकार, विकल्प, स्वभाव, अविधी, दोष हे जर मनात येत असतील, नकारात्मक भावना येत असतील आणि त्याला अडथळे आपण समजून त्याच्यापुढं आपण मात करत नसेल तर ते आपणच जोडलेले असतात. जे बी आपलं जोडलेलं आहे तेच आपल्या जीवनात येत असतं, मग मनात येत असतं, बुद्धीत येत असतं, कृतीत येत असतं. पेरलं तेच उगवतं. त्यामुळं आपण जे जे कर्म केलेले, जे जे अयोग्यता जोडलेली, जे जे अडथळे जोडलेले ते आपल्या जीवनात येतात. परंतु अडथळे जोडलेले, अडथळे आले म्हणून त्यावर ते हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा तो प्रयत्न करून त्यावरती जर मात केली तरच ते अडथळे दूर होणार आहे. ते आपोआप कधीच बाजूला होत नाही. प्रत्येकाने अडथळे जोडलेले असतात, अडचणी जोडलेल्या असतात, परंतु त्याच्यावरती मात करणं ही आपली ड्युटी असते, ही आपली जाणीव असते, हा आपला समज असतो आणि हीच आपलं बोधाचं लक्षण पण असतं. एखाद्या विषयात एखादा विद्यार्थी नापास झाला म्हटल्यानंतर त्यांनी शाळा सोडून द्यावी का? नाही, त्याच्यावरती परत प्रयत्न करून तो पास व्हावं आणि पुढं शिकत जावं. जोपर्यंत तो पास होत नाही तोपर्यंत त्याला पुढं जाताच येणार नाही. तसं आपल्या जीवनातले जे अडी अडथळे आहे त्याच्यावरती मात केल्याशिवाय आपल्यालाही पुढं जाता येणार नाही. अडी अडचणी आपण जोडलेल्या आहे आणि प्रत्येक जीवनामध्ये ज्या अडथळ्यांमुळं आपण अनंत जन्मात, अनंत सृष्टी दुःखात पडलो तेच अडथळे पुन्हा पुन्हा येत राहतात जोपर्यंत त्याच्यावर आपण मात करत नाही. म्हणजे आज आपल्याला जो अडथळा आहे तोच अडथळा मागच्या जन्मात पण होता, मागच्या सृष्टीत पण होता. त्याच्यावर मात केली नाही म्हणून तो अडथळा आज आलेला आहे. आता आज नाही तर कधीच नाही असं म्हणून जर त्याच्यावर मात केली तरच आपण पुढं जाऊ आणि जेव्हा पुढं जातो तेव्हा पुढचा परत अडथळा असतोच. तर ही अडथळ्याची शर्यत आपण प्रयत्न करत जर राहिलो तर परमेश्वरही सहाय्य करून आपल्याला योग्य करतात आणि योग्य जीवाला ज्ञानापर्यंत संबंध देऊन प्राप्तीला घेऊन जातात. त्यासाठी आपली आर्तता लागते, वासना लागते, प्रयत्न लागतो. सौभागबाईसांची बहीण भूगावला होती. सौभागबाईसांना म्हणाली, बाई माई माझ्यासाठी गोसाव्यांना इथे घेऊन या म्हटले. ती आपल्या माईबाई माझ्यासाठी गोसाव्यांना इथे घेऊन या, उपारासाठी विनंती करा, गोसाव्यांचं दर्शन होईल असं सौभागाबाईचा सर्वज्ञांजवळ आल्या. मग त्यांनी तिच्या बहिणीनं सांगितल्यामुळं दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं, उपारासाठी विनंती केली. सर्वज्ञांनी तिच्या विनंतीचा स्वीकार केला आणि सौभागाबाईच्या बहिणीनं उपार तयार केला म्हटले. आता तयार केल्यानंतर रात्री स्वयंपाक पाणी करताना गावच्या पाटलाने ऐकलं. आता दुसऱ्या दिवशी देव येणार आहे आपल्या घरी,
जरी जाणीव नसली, बोध नसला, ती प्रचिती आलेली आहे. आणि मग ते रात्रभर कांडण दळण, त्यावेळेस आपल्यासारखं नव्हते गिरण्या मिक्सर फटाफट झालं आणि लगेच झालं. तर रात्रभर त्याची तयारी ते करत होते. आणि रात्रभर जर तयारी करत असेल तर शेजारी पाजारी तो आवाज आल्यानंतर आपोआपच उत्सुकता लागते की ह्या बाया रात्रभर काय काम करतात. आणि त्यावेळेची जी समाजव्यवस्था होती, एक गावाचं एक बंधन असायचं. आणि त्यामुळं ते पाटलाने ऐकलं, तिथला जो पाटील होता मुख्य, तर सकाळी सौभागाच्या बहिणीचा जो पती आहे वस्त्र धुण्यासाठी नदीवर जात होता, तेव्हा गावचा तो पाटील गडीच्या बुरुजावर बसलेला होता. गावातले काही लोक बसलेले होते आणि त्यांनी विचारलं, तुमच्या घरी रात्री स्वयंपाक पाणी जोरात तयारी सुरू होती, कोण येणार आहे, कशासाठी तुम्ही करताय म्हटले. आवाज येत होता म्हटले. ते म्हणाले, आमच्या आकड सासूचे गुरु आले आहेत. आता आकड सासू म्हणजे काय? आकड सासू मावशीचे सासू का मावस सासू. तर ह्या त्यांनी ते नातं सांगितलं. आकड सासूचे गुरु म्हणजे मावस सासूचे गुरु, है ना. तर त्या पद्धतीने म्हटले ते गुरु आलेले आहेत आणि त्यांच्या पाहुणचारासाठी घरच्या बाया तयारी करत होत्या म्हटले. आता ते पाटील कुसंस्काराचे असल्यामुळं ते काय म्हणतात की तुमच्या आकड सासूचे गुरु झाले आणि आता मग तुमच्या ब्राह्मणीचे गुरु होतील तुमच्या घरी आल्यानंतर. आणि काय म्हटले मग, आणि तो निंदा करायला लागला, थोडंसं चुकीचं वाईट बोलायला लागला. आणि त्यामुळं त्याचं येऊन घरी त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला सौगाबाईसा, म्हणायला असू द्या त्याला काय, तिकडंच हे चालूच राहणार आहे म्हणले, कुसंस्काराचे लोक आहे. अशामुळं तिनं दुर्लक्ष केलं. आणि उपार तयार झाल्यानंतर सौगाबाईसा सर्वज्ञांना विनंती करायला आल्या, दंडोत घातले आणि श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि विनंती केली जी गमन करावं जी, कारण दुसऱ्या ठिकाणी देव आहे आणि यांनी तयारी केलेली आहे दुसऱ्या गावावरती. जवळजवळ गावं असल्यामुळं ती देवाला विनंती करायला येते आणि देवही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या गावाला गमन करण्यासाठी निघतात. विनंतीचा स्वीकार केल्यानंतर सर्वंदे गावात गमन करू लागले. परंतु गावाच्या पूर्वदारात गमन करीत असतानाच पावलं समोर गेले आणि थोडेसे थांबले आणि पोराकोट्याच्या भिंतीच्या आग्नेय कोपऱ्याजवळ उभे राहिले. आणि देवाने मग तिथूनच त्या नगराचं, त्या गावाचं अवलोकन केलं आणि म्हणाले, सौभागो हो, आता आम्ही येत नाही बाई, आता आमच्यासाठी इथेच उपार घेऊन या म्हटले. आम्ही गावाच्या बाहेरच राहतो. म्हणजे देव गावाजवळ आलेले, गावात न जाता गावाच्या बाहेरच थांबलेले आहे. पूर्वी तटबंद्या असायच्या, वेस असायच्या, तर त्याच्या बाहेरच देव थांबले एका झाडाखाली आणि तिला सांगतात की तुम्ही आता काय करा, इथंच उपार घेऊन या, आम्ही काही गावात येत नाही. तिला खूप दुःख होतं आणि तिला ती जाणीव पण होते, लक्षात पण येतं का देव का गावात येत नाही. निघाले तर होते, याचा अर्थ देव सर्वज्ञ आहे, देवाला माहीत आहे इथले जे लोक आहे कुसंस्काराचे आहे. आणि देव जर आले असते तर त्या लोकांनी अधिक निंदा घेतली असती, अधिक निंदा केली असती. आणि त्या निंदेचं जे पातक आहे, जो दोष आहे, या सौभागाला त्यांना त्यांच्या कुटुंबियांना लागला असतं. म्हणून देवाने त्यांची काळजी केली आणि जे कुसंस्काराचे लोक आहेत त्यांची काळजी केली. देव न गेल्यामुळे त्यांचा जो कुसंस्काराचा जो भाग आहे, कर्म आहे, ते थांबले गेले. अन्यथा देवाला पाहिल्यानंतर त्यांचे आणखीन कुसंस्कार वाढला असता. ती दुःख करू लागली, जाऊन बहिणीला सांगितली आणि तीही दुःख करू लागली. आणि मग ते दुःख करत म्हणते, या पाप्यांच्या गावाला देव कशाला गमन करतील म्हटले, हे लोक पापी आहे, कुसंस्कारी आहे म्हटले. मग सौगाबाईचा सर्वज्ञासाठी उपार घेऊन आल्या. सर्वज्ञांनी संध्याकाळच्या पहिल्या प्रहारात आरोगणा झाली, भक्तजनांना पंक्तीत जेवण झालं. रात्री बाईसांनी व्याळीसाठी रात्रीच्या जेवणासाठी विनंती केली, परंतु रात्री देवानी व्याळी त्या दिवशी घेतलीच नाही आणि पौढ झाला. म्हणजे ज्या पद्धतीनं लोक आहे त्या पद्धतीनं परमेश्वरसुद्धा समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था पाळायचे. एखाद्या गावात जर कुसंस्काराचे लोक असेल तर देव तिथं टाळायचे, कारण त्यावेळची परिस्थिती, जातीयता, ज्याचा पगडा, जे गावातले लोक आहे, महाजन पाटील लोक, त्यांचा पगडा त्या समाजव्यवस्थेला धरून चालावं लागायचं. आणि असे कोणी साधू संत जर आले किंवा गुरुजन आले तर ते नावं ठेवायचे, अप्रत्यक्षरित्या संशय घ्यायचे, गैरसमज करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीनं देवाचं तिथं आता गमन होणार होतं. आणि त्या पाटलाने त्या कुसंस्कारामुळं त्यांनी ते केल्यामुळं देवानी त्या बाईला लागणारे दोष पण वाचवले आणि त्याच्याकडून होणारे जे वाईट कर्म आहे तेही वाचले. देव स्वतः बाहेर थांबले, परंतु त्या गावात गेले नाही, पण गावात अवलोकन केलं. अप्रत्यक्षरित्या जे अयोग्य जीव आहे त्या अयोग्य जीवाचं योग्य होण्यासाठी देवानी चिंतन करून त्याच्या उपाराचा स्वीकार केला.
आता दुसऱ्या दिवशी कार्तिक पौर्णिमा होती. पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटेच देव निघून तिथून गमन करतात. बाईसांना म्हणतात आपल्याला पुढं जायचं आहे, आता तयारी करा. आणि सर्व भक्तजनांसहित देव पुढं निघालेले आहे. तर जोगला देवीच्या देवता भुवनला देव जातात. तिथं आसन होतं, सकाळचं पूजन होतं, आरोगणा होते, गुळा होतो, पूड होतो. आणि त्यानंतर देव उपोड झाल्यानंतर दुपारच्या वेळेसच तिथून परत देव गमन करतात. म्हणजे हे जे जोगला देवीचं देवता भुवन आहे तिथं फक्त दुपारचा एक पूजा अवसर झालेला आहे, विश्रांती झालेली आहे आणि देव तिथून निघतात बोरीसाठी. बोरी नावाची जी नदी पार करीत असताना नदीत लाखाईसा रानाईसांची भेट होते. बोरी गाव नाही, बोरी नदी. बोरी नदीला ओलांडत असतानाच देव तिथं लाखाईसा रानाईसांची भेट होते. त्या बळीग्रामहून निघालेल्या होत्या आणि देवाच्या दर्शनासाठीच भल्या पहाटे धापाटे करून लाखेचे गोसावींच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. परंतु गोसावी भेटतील तेव्हा चरणोदक पाणी घेऊ असं त्यांनी व्रत केलेलं होतं. आणि आता देव सर्वज्ञ आहे, त्याच्यामुळं त्यांचं व्रत काय आहे हे देवाला माहीत आहे आणि देव त्यांच्यासाठीच गमन करतात. देवाची त्यांची भेट होते. बोरी नदी पार केल्यानंतर पलीकडच्या काठावरील डाव्या बाजूला बाबळीखाली देवाचं आसन होतं. लाखाईसा रानाईसा विडा ओळगावतात, देवाचं दर्शन घेतात, दंडोत घालतात, चरणावर मस्तक टेकावतात आणि समोर बसतात. परंतु आता सकाळपासून त्यांनी काही घेतलेलं नाही, पाणी नाही, कोणत्याही प्रकारचं जेवण नाही, चालत चालत आलेले आहे, नदी पार केलेली आहे, त्याच्यामुळे ते अत्यंत थकलेले आहे. देवानी क्षमकुशल विचारलं आणि रानाईसांचा शिनभाग पाहून सर्वज्ञ म्हणतात, बाई ही अशी का म्हटले. लाखाईसा म्हणते, बाई देवा जी बळीग्रामहून निघालो हिनं व्रत घेतलेलं आहे, जोपर्यंत गोसावींचं चरणोदक भेटत नाही तोपर्यंत मी पाणी घेणार नाही. अशा पद्धतीनं तिनं ते व्रत घेतल्यामुळं, कोणत्या प्रकारचं पाणी जेवण न केल्यामुळं आणि चालत आल्यामुळं ती शिनलेली आहे आणि तो व्रत नियम तिनं केल्यामुळं तिला त्रास होतो आहे म्हटले. सर बाई असा नियम करू नये, कदाचित आम्ही भेटलो नाही तर उद्या कुठे गेलो तर काय कराल म्हटले. त्या मात्र गप्पच होत्या. आता ह्या बायांना कोणत्याही प्रकारचा बोध नाही आहे, परंतु परमेश्वराची जाणीव, भेट, प्रचिती आलेली आहे. आणि जे इतर देवीदेवच्या ठिकाणी ते व्रतवैकल्य करायचे, उपास तापास करायचे, ते आता मात्र परमेश्वराच्या ठिकाणी करताय. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर त्यांची अयोग्यता नासून योग्य करून पुढे जाऊन त्यांना ज्ञानाला प्रेमाला पात्र करायचं आहे. परंतु त्यांची निष्ठा परमेश्वरावर बसल्यामुळं जे बी दुसरीकडं करतो आहे आपण ते आता परमेश्वराकडं करताय, ते निग्रह करताय. आणि निग्रह केल्याशिवाय, संकल्प केल्याशिवाय परमेश्वर भेट देत नाही. या बायांनी निग्रह केलेला आहे, संकल्प केलेला आहे का जोपर्यंत देवाचं चरणोदक भेटत नाही तोपर्यंत आम्ही काहीच घेणार नाही. आणि म्हणून देवालासुद्धा त्यांना दर्शन द्यावं लागतं आहे. आपला निग्रह असला पाहिजे. आपण परिस्थितीनुरूप, वेळ काळ परिस्थितीनुरूप आपण बदलत असतो. आपला निग्रह, आपला संकल्प कमकुवत असल्यामुळं परमेश्वराचं दर्शन आजपर्यंत आपल्याला भेटलं नाही. याचं दुःखाची तळमळ आपल्याला असली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा निग्रह, नियमात जर आपण चालत राहिलो तरच देवाचं आपल्याला दर्शन, देवाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. त्या गप्प बसतात आणि मग बाईसांनी सर्व त्यांचे चरण शाळन केलं. बाईसा रानाईसाला चरणोदक देतात आणि चरणोदक पाजत असताना सर्व बाई आधी यांची टाळू मस्तकावर पाणी शिंपा, अग्रभाग शिंपा म्हटले. आणि मग बाईसांनी ती टाळू शिंपली, त्यांची डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि चरणोदक प्यायला दिलं. चरणोदक प्यायल्यानंतर धपाट्याची दुर्डी सर्वज्ञांसमोर त्यांनी ठेवली. देवासाठी आणलेलं आहे ते. आपण उपकार करतो, परंतु आपण उपकार करत असताना आपला तो भाव नसतो, ती वासना नसते, तो निग्रह नसतो. जर यदा कदाचित त्या पद्धतीनं आपण जर भाव निग्रह जर केला तर आपला देव उपकार स्वीकारतील. परंतु आपली एक प्रोसेस झालेली आहे, एक संस्कार झालेला आहे. करायचा, देवासमोर ठेवायचा, आरती करायची, संकल्प सोडायचा आणि उचलून घेऊन गेल्यानंतर आपण जेवण करायचं. आपल्याला त्या लीळा आठवून, कधीतरी स्मरण, कधीतरी दुःख, कधीतरी आठवण, ते जर केलं तर यदा कदाचित आपल्या भावाचा परमेश्वर स्वीकार करू शकतात. परंतु ती प्रोसेस झालेली एक संस्कार आहे. लोक करतात म्हणून करतो, परंपरा आलेली आहे म्हणून करतो, अशा पद्धतीनं आपला तो भाव आहे, आपला तो हेतू आहे. देवांसाठी त्यांनी सकाळी पहाटे ते बनवलं आहे, निग्रह केलेला आहे, चालत आलेले आहे. आणि ती दुर्डी आता देवाला देण्यासाठी त्यांनी देवासमोर ठेवली. सर्वज्ञांनीसुद्धा श्रीकरानं दुर्डीवरील वस्त्र काढलं. त्यांचा भाव, त्यांचा हेतू अत्यंत शुद्ध असल्यामुळे देव म्हणतात, दुर्डी उघडली आणि देव म्हणतात, हे काय बाई बळेग्रामचे पक्वान्न,
आता ते साधा पदार्थ आहे, परंतु देवाने त्यांना पक्वान्न म्हटलेलं आहे, त्या पदार्थांना पक्वान्न म्हटले. म्हणजे बळीग्रामचे पक्वान्न नाही म्हटले. त्यामुळे जी ते कसले पक्वान्न हे तर लाखाचे धपाटे आहे म्हटले, कसले पक्वान्न. म्हणजे साधाईसा जी आहे, फुलं वाहते तर तिचा भाव एवढा आहे का देवांता सुवर्ण पुष्पांनी पूजत आहे. पदार्थ आणले तर देवांता पक्वान्न आहे. म्हणजे तिचा जो भाव आहे, तिचं जे शुद्धीकरण आहे ते किती वरच्या अवस्थेचं असेल याचा आपण कल्पना करू शकत नाही. त्या भावापर्यंत जाणं हीच आपली साधना आहे. देव तिला तिच्या आणलेल्या लाखाचे जे धपाटे आहे, लाख एक पदार्थ आहे, एक धान्य आहे, त्याचे तिने धपाटे बनवले देवासाठी. आणि देव म्हणतात हे तर पक्वान्न. देव ती म्हणते नाही नाही, हे लाखाचे धपाटे देवा, काय पक्वान्न. आणि मग त्यातला धपाटा श्रीकारानं देवाने घेतला, म्हणजे अर्थात प्रसाद घेतला. कारण प्रसाद घेतल्याशिवाय ते खाणार नाही आहे, ते जेवणार नाही आहे. चरण जर दिलं आहे, पाणी दिलेलं आहे, आता जीव घालायचं, तर देवाने करंगळीच्या थोड्याशा नखानं त्यांचा तो पापुद्रा उचकटला त्या धपाट्याचा आणि श्रीमुखात घातला, प्रसाद केला आणि मग त्या नंतर जेवल्या. कारण प्रसाद घेतल्याशिवाय ते जेवणार नव्हत्या. सर्वज्ञांचा गुळा झाला, विडा झाला आणि सर्वज्ञांनी परत तिथून गमन केलेलं आहे. जीवाचा निग्रह काय आहे, वासना काय आहे, हेतू काय आहे, भाव काय आहे, आणि त्या भावाच्या पाठीमागं देवावरची समर्थवादावरची निष्ठा आपली कशी आहे, आणि त्यातून केलेल्या ज्या क्रिया आहे त्याच परमेश्वराच्यापर्यंत पोचतात. आपण क्रिया करतो, परंतु त्याच्या पाठीमागचा भाव, हेतू, त्याच्या पाठीमागची तळमळ, आर्तता, प्रार्थना आणि अदृष्टपर की दृष्टपर, हेतुक की अहेतुक, हा जो विचार आहे तो कोणता आहे त्यावरती परमेश्वराच्या लेखी ते लागत असतं, परमेश्वराच्या ठिकाणी ते पोचत असतं. म्हणून आपणही साधाईसांसारखं जर भाव ठेवला तर परमेश्वराच्या लेखी जर लागलं तरच अंतर्बाह्य आपल्यामध्ये बदल होईल. आणि त्या बदलासाठी जर निग्रह करून, नियम लावून, संकल्प करून परमेश्वराच्या भक्तीला आपण जर सुरुवात केली तर नक्कीच देव आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.